हो झाकून लपून, पण आत्मा निघून जातो शेवटला संगच सोडून. गावाकडचा व्लॉग 4 ची सुरुवात या गाण्याने झाली. दुपारचं जेवण म्हणजे भजी, शंकरपाळे, दह्याची चटणी, वरणपोळी. मग आई म्हणाली, तेवढी रांगोळी काढशील का ग गोलू? गोलूला खाल्लं भिकारी डासांनी, कचाकचा चावत होते. नो ब्रेनर, नो स्किल रांगोळी काढायला शिकायची असेल तर गोलू आता ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे. काय नाही सुचलं तर दिवे लावून मोकळं व्हायचं. लक्ष्मीपूजन तुमच्या भाईने केलंय यावेळी. एकच आरती येते मला, बाकी सगळे आईने म्हणले. आईला विचारलं देवाकडे काय मागू तर म्हणली नवरा. पण आता आईला कोण समजावणार, मी संसार करण्यात नाही, सेल्फी व्हिडिओज घेण्यात एक्सपर्ट आहे. परंपरेनुसार झिंगाच्या घरी गेले. बाय द वे ही आमची मम्मी. लक्ष्मीपूजनाला दरवर्षी मला रात्री हिच्याच हातचं खायला लागतं आणि मी आणि प्रीती एकाच ताटात जेवतो. माझ्या फोटोशूटला वैतागून ती मला म्हणली चल बाई जेवायला. दुसऱ्या दिवशी आईने माझे फेवरेट शेंगोळे केले होते. म्हणाली खायचे असतील तर मदत कर. शेंगोळ्यांवर ताव मारून झाला आणि मग निघाले नातेवाईकांकडे. हा माझा संजू मामा आणि हे माझे आजी आजोबा. लहानपणी आजोबा मला टायगर बिस्किट खायला द्यायचे, मी त्यांची फेवरेट होते. भाऊबीजेला थांबायला जमणार नव्हतं म्हणून नरेनला ओवाळलं आणि मग मंगेश. माझ्यासाठी आमच्या सूनबाईंनी जय्यत तयारी केली होती. हो मग लग्न नाही झालं तरी सासू आहे मी. मग श्रीखंडपुरीवर ताव मारून आमच्या भाऊजींनी मला घरी सोडलं. घरी येऊन पाहते तर हे बघा, मातोश्रींनी पाडव्यानिमित्त डोक्याला मेहंदी लावली होती. ताज्या खरवसावर ताव मारला आणि निघाले कोळी मामींना भेटायला. आणि या वायभट काकू बाय द वे. लहानपणी आई ऑफिसला गेल्यावर या दोघींनीच मला सांभाळले. बीडला गेलं की भाग्यश्री वहिनींकडून फ्रूट क्लीनअप मी केलंच समजायचं. हे गौरी स्पेशल क्लीनअप आहे बरं का. बघा दुःख गेलं. मग बाबांना ओवाळलं, नमस्कार केला कारण ओवाळणी हवी होती. इथेच मला आईची लक्षणं दिसत होती. भंकस जोक मारून हसवायला हवं होतं तिला. बीडात पाणी नाही पण मातोश्रींच्या डोळ्यातलं पाणी काही कमी होत नाही. बाय घर, भेटू लवकरच.